हाय स्टुडंट्स, सवय झाली का माझ्या हाय आणि हॅलोची? ओके. कालचे प्रॉब्लेम समजले का? आपण मिकाचा प्रॉब्लेम लास्ट घेतला होता, फोर्थ. टुडे वी विल डिस्कस द फिफ्थ प्रॉब्लेम. तुम्ही सगळ्यांनी नोटबुकमध्ये लिहिलेत का? लिहून काढा. PPT शेअर केलेली आहे मी, म्हणजे मग तुम्हाला थोडंसं ते वाचता येईल. मी जसं बोलते आहे तसं समजून घेता येईल. खरं तर असं ऑनलाईन शिकवणं बिलकुलच मनाला पटत नाही, पण आता काय करायचं, ह्या कोविड सिच्युएशनमुळे वी हॅव टू ॲडजस्ट. बरोबर. स्टार्ट तर केलेला आहे, लवकरच संपेल हा कोरोना आणि आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेम शिकवता येतील. ठीक आहे. Okay, now I will read the problem. A company has purchased plant and machinery in the year 2017-18 for rupees 45 lakhs. A balance of rupees 5 lakhs is still payable to the supplier for the same. The supplier waived off the balance amount during the financial year 2019-20. The company treated is as income and credited to profit and loss account during the year. Whether the accounting treatment of the company is correct. If not, state with the reason. प्रॉब्लेम वाचला तर मी तुम्हाला तो समजून सांगते. एका कंपनीने, आज काही नाव दिलं नाही कंपनीला, ए. ठीक आहे. ह्या कंपनीने काय केलेलं आहे, 2017-18 मध्ये एक प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. केवढ्याची खरेदी केली? 45 लाख रुपये. 45 असं म्हणायचं, 45 नाही म्हणायचं. समजते का? 45 लाखला. आता अजून पैसे द्यायचे राहिलेत. ए बॅलन्स ऑफ रुपीज 5 लाख, 5 लाख रुपये द्यायचे राहिलेत. म्हणजे ती मशिनरी केवढ्याची आहे? 50 लॅक्स, 50 लाख रुपयाची ती मशिनरी आहे. आपण किती रुपये दिले? 45 लाख रुपये दिले. 45 लॅक्स दिले. किती राहिले? 5 लाख रुपये आपल्याला अजून द्यायचे आहेत. आता काय केलं? ज्याने आपल्याला ती मशिनरी सप्लाय केली, ज्याच्याकडून आपण ती मशिनरी खरेदी केली, त्याला काय म्हणायचं? सप्लायर. बरोबर. त्या सप्लायरनी हे जे 5 लाख रुपये होते सोडून दिले. हे काही देणार नाहीत. आपण नाही का, काही कस्टमरला आपण असं म्हणतो की नाही, बॅड डेट्स आहेत, ह्यांच्याकडनं पैसे मिळण्याची शक्यताच नाही, बुडतीलच बहुतेक, असं आपल्याला वाटत असतं. सेम वे त्या सप्लायरला पण तसंच वाटलं आणि त्यांनी काय केलं, आपल्या बॅलन्स शीटमधून हे 5 लाख रुपये बॅड डेट्स म्हणून सोडून दिले. बरोबर. आपल्याला काय, तेच पाहिजे, आपला फायदा झाला. बरोबर आहे की नाही? मग काय करायचं? आनंद झाला आपल्याला. तर आपण काय करणार? कंपनीने लगेच प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आपण काय घेत असतो? एक्सपेन्सेस. आणि क्रेडिटला आपण काय करत असतो? इन्कम. बरोबर. कंपनीने काय केलं? लगेच इन्कम म्हणून प्रॉफिट लॉसला दाखवलं. तर हे इन्कम आहे का, अशी केस विचारलेली आहे. बघा, तुम्हाला केस समजली का? 50 लाख रुपयाची मशिनरी आपण घेतली, त्यातले 45 लाख रुपये दिले, 5 लाख रुपये द्यायचे राहिलेले आहेत. बरोबर. मग अशा वेळी कंपनीने काय केलं? सप्लायरने ते 5 लाख रुपये बॅड डेट्स म्हणून टाकून दिले, सोडून दिले. म्हणजे आपल्याला 45 लाख रुपयालाच ती मशिनरी पडली. आपल्याला खूप आनंद झाला. आपल्याला आपण काय केलं? लगेच 5 लाख रुपये प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला आपण टाकून दिले. मग ही अकाउंटिंग ट्रीटमेंट करेक्ट आहे का? तुम्हाला यायला पाहिजे आता. बरोबर आहे ना? यायला पाहिजे. काय कारण आहे आणि काय केलं पाहिजे? बरोबर. बरं, काय आहे आपलं AS10 काय सांगतं की ही जी कॉस्ट आहे याच्यामध्ये आपण काय करत असतो की ॲक्विजिशन, कन्स्ट्रक्शन, फ्लक्च्युएशन, प्राईस ॲडजस्टमेंट, चेंजेस इन ड्युटीज ऑर सिमिलर फॅक्टर्स, हे सगळे कन्सिडर करत असतो. किती केवढ्याला घेतली, तिचे इन्स्टॉलेशन खर्च किती आहे, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करत असतो. बरोबर. कन्सिडरिंग धिस द ट्रीटमेंट बाय द कंपनी इज करेक्ट. कंपनीने ट्रीटमेंट जी केली प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला जे दाखवलं ते करेक्ट आहे, पण आणखी एक इफेक्ट त्यांनी द्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? काय करायला पाहिजे त्यांनी?
आपण जे 50 लाख रुपीज बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवले की नाही, प्लॅन्ट अँड मशिनरीचे दाखवणार आपण. पण ॲक्च्युली आपल्याला केवढ्याला पडली ती 5 लाखाला. म्हणजे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला 5 लाख रुपये दाखवायचे आणि जी प्लॅन्ट अँड मशिनरी 50 लाख आहे त्यातून पण 5 लाख रुपये काय करायचे, लेस. म्हणजे आपल्याला केवढ्याला पडली ती 45 लाख रुपीजला ती प्लॅन्ट अँड मशिनरी पडलेली आहे. समजलं? काय ट्रीटमेंट केली? कंपनीनी प्रॉफिट लॉसला जे दाखवली क्रेडिटला 5 लाख रुपये, दॅट इज राईट. अँड इट शुड ऑल्सो डिडक्ट ₹5 लाख फ्रॉम कॉस्ट ऑफ फिक्स ॲसेट. मग आउटरला किती येईल फिक्स ॲसेट? 45 लाख. आपल्या बुकमध्ये पण ती केवढ्याला दिसेल? 45 लाखला. समजलं? ओके. नाव लास्ट केस. मी खरं तर कमी घेणार होते, पण 2 म्हटलं मुलांना आणखी समजतील आणि आपण घेऊयात म्हणून मी आणखी टाईप केले आणि रिवाईज केली PPT. एकच मिनिट. काय आहे? लास्ट आहे ना, लास्ट प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम थोडासा अवघड आहे. ठीक आहे, बघा आता मी वाचते. ऑन डिसेंबर 2019च्या डिसेंबरमध्ये ए कंपनी परचेस ₹8 लाख वर्थ ऑफ लँड फॉर फॅक्टरी साईट. फॅक्टरी साईटसाठी 8 लाख रुपयाची लँड कंपनीने खरेदी केली. ओल्ड बिल्डिंग ऑन द लँड डेमॉलिश्ड. मागच्या प्रॉब्लेममध्ये होतं की नाही, की ती एक जुनी बिल्डिंग होती त्या लँडवरती, मोडकळीला आलेली. आपल्याला त्या बिल्डिंगशी काही देणं घेणं नाही, आपल्याला लँड पाहिजे होती, बरोबर. मग ती जी बिल्डिंग आहे ती आपण पाडून टाकली. अँड सोल्ड द मटेरियल सॅल्वेज्ड फ्रॉम द डिमॉलिशन. मग त्यातनं स्टील वगैरे मिळतं ना, बरोबर आहे की नाही. बिल्डिंग पाडली की पिलरचे जे स्टील वगैरे असतं किंवा स्लॅबमध्ये असतं स्टील सगळ्यांना, आणि स्टील खूप महाग आहे. आणि मग हे सगळं विकल्यानंतर काही पैसे मिळाले, बरोबर. कंपनी इन्कर्ड ॲडिशनल कॉस्ट अँड रिअलाइज द प्रोसेस. कंपनीला आणखी काही खर्च करावा लागला ती लँड तयार करण्यासाठी. एक तर पहिलं त्या लँडवर जी बिल्डिंग होती ती पाडली आणि अजूनही काही खर्च करावा लागला. तो कोणता होता? ॲज बिलो, खाली दिलेले. डिमॉलिशन ऑफ बिल्डिंग ₹1 लाख. ती बिल्डिंग पाडण्यासाठी खर्च किती आला? 1 लाख रुपये, बरोबर. बुलडोजर मागावा लागला, क्रेन मागवावी लागली. ठीक. लिगल फी फॉर परचेस कॉन्ट्रॅक्ट. आपण जे काही लिगली जमीन खरेदी करतो, बरोबर, वकिलाला फी द्यावी लागते, त्याला किती रुपये लागले? 20,000 रुपये. टायटल गॅरंटी इन्शुरन्स काढावा लागला. मालकी हक्क. टायटल म्हणजे काय? मालकी हक्क, ओनरशिप. त्याची गॅरंटी देण्यासाठी इन्शुरन्स काढावा लागला. तो किती होता? 24,000 रुपये. अँड प्रोसीड्स फ्रॉम सेल ऑफ सॅल्वेज मटेरियल. तुम्हाला सांगितलं मी, त्यांनी बिल्डिंग पाडली आणि काय केलं, जे काही भंगार असेल ते विकलं, ते पैसे आले. हा वरचा सगळा खर्च आहे. हाच एक ॲटम आहे की जो काय आहे, इन्कम आहे. तर असे किती पैसे मिळाले? 16,000 रुपये. आता लँड अकाउंटमध्ये काय असेल? रिपोर्ट ए बॅलन्स इन लँड अकाउंट. लँड अकाउंटवरती काय असेल ते तुम्ही सांगा, असं त्यांनी सांगितलं, बरोबर. आता ही कशी केस सोडवायची? सगळा खर्च ॲड करायचा, बरोबर. आणि आलेलं जे 16,000 रुपये आहेत ते फक्त काय करायचे? लेस करायचे. बाकी सगळा एक्सपेंडिचरच आहे, इन्कम काहीच नाही, बरोबर. काय काय आहे बघा. परचेस प्राईस 8 लाख आहे. लिगल फी 20,000. टायटल इन्शुरन्स 24,000. नेट कॉस्ट ऑफ डिमॉलिशन. बघा, म्हणजे आपण तुम्हाला सांगितलं मी, क्रेन बोलवावी लागली असेल, मशिनरी बोलवावी लागली असेल, काही बुलडोजर बोलवावं लागलं असेल, त्याला 1 लाख रुपये खर्च आला आणि आले किती? 16,000 रुपये. म्हणजे नेट खर्च किती आला? 1 लाख मायनस ₹16,000. 1 लाख वजा 16,000 आले किती? 84,000. म्हणजेच टोटल बॅलन्स किती आला? सगळ्याची टोटल केली, करेक्ट, 9,28,000.
टोटल बॅलन्स इन लँड अकाउंट किती येईल? 9,28,000. 4 मार्क्सच्या केसेस आहेत ह्या. किती सोप्या आहेत का सोप्या? समजल्यात का? एक एक केस 2दा 3दा चांगली वाचा आणि चांगली सोडवा. खरं तर हे बोर्डवरती सोडवून दाखवायला पाहिजे, हे मलाही समजते. पण लवकरच हा पण संपेल अशी आपण अपेक्षा करू, अशी आपण आशा करू. आणि उद्यापासून नेक्स्ट AS14 अंमल कमिशनचं आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करू. ओके, थँक्यू.